आघाडीच्या बरोबर असलेले कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपत पिंपरीचे आमचे लक्ष्मणराव गाडगे आणि उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी, स्टेजवर बसलेली मंडळी, इकडे बसलेली मंडळी, नेते मंडळी आणि संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आलेले, विशेषतः वैराग भागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मित्रांनो, बांधवांनो, तरुण मित्रांनो, महिला भगिनींनो, तर म्हणजे ओमराजेंनी इतकं अप्रतिम भाषण केलं. भाषण नाहीच ते, आतून आलेले विचार. आणि याच्यानंतर काय बोलावं असा खरं राजे मला प्रश्न पडला. आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत बोलू का? राशीवर आराखडा आढावा घेतला. ते विरोधी बोलणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणारा आणि याची गरज होती. खासदार काय करू शकतो आणि खासदारांनी काय केलं हे या निमित्तानं सर्व तालुक्याला कळालं. आम्ही नुसते आश्वासनावरच अजूनपर्यंत होतो. स्थानिक सगळ्यांना आता सगळं कळालंय, खरं खोटं कळालं, सकस निकस कळालं. आणि मग आता याच्यानंतर तुम्हाला काय म्हणून उपदेश करायचा? ओमराजे एवढंच सांगतो, ही जी स्वखर्चाने आलेली मंडळी आहेत ना, आज एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना कुणी आम्ही गाडी बिडी पाठवलेली नाही. शपथपूर्वक सांगू, हे सगळे आपापल्या पदर मोड करून आलेली सगळी ही भावंड आहे. आणि मग याच्यापेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायची? आणि टेम्पररी कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे, परमनंट कंपनीची परमनंट गॅरंटी. फक्त आता दिवस राहिलेत 7 तारखेपर्यंतचे. आज 2 संपले. 7 तारखेला 6 वाजेपर्यंत मतदान आहे. जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे. जेवढे म्हणून 6 तालुके आहेत, 6 तालुके नाही, 6 मतदारसंघ. त्या 6 मतदारसंघात बार्शी तालुका नंबर 1 ला राहायला पाहिजे. ही तुमची सगळ्यांची जिम्मेदारी. मी एकटा गॅरंटी देत नाही कधी, तुमच्या वतीनं दिलेली, तुमच्या वतीनं दिलेली. आणि ही नुसती मताची गॅरंटी नाही दिलेली, तर स्वकष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले. हे दृश्य फार पूर्वी निंबाळकर नाना उभे असताना दिसायचं.
त्याच्यानंतर परत याच निंबाळकरांच्या बाबतीत दिसले. आणि उगच कोण कुणाला कष्टाचे पैसे देत नाही. आम्ही पानगावला सभा घेतली राहतो काल परवा घेतल्या. तिथं सौंदर्याची मुलगी होती, सौंदर्य गावची, जाधव नावाची, लहान लेकरू, किती वेळ होती, दुसरीच शिकणार. तिने ते डबा असतो ना पैसे साठवायचं, काय 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 म्हणायचं त्याला, गल्ला, गल्ला दुकानाचा असतो. दुकानदार घाबरला, त्याला वाटलं त्याला विनंती करतो काय की तुझा गल्ला विकू येतो नाही रे बाबा. तर तिने साठवलेले पैसे खाऊसाठी किंवा तिला पाहुणारावळा आल्यावर दिलेले, वडिलांनी दिलेले, आईने दिले, तिने काल स्टेजवर येऊन ते दिले. काल तिथं तुमच्या गैरहजेरीत ते दिले. अजून काही सहकार्यांनी सुद्धा काल ते दिलेले. ते तुमच्याकडं पोचवायचं काम आपण कुणाला दिलं, पोचले का नाही. हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळत. तुम्ही भाग्यवान आहात. या तालुक्याचं प्रेम तुम्ही मिळवलं.